जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री। तर आज आमचं गोबीचे वावर सुरू आहेत। एका वावरात आता हे वावर तयार करायचं काम आहे आणि इकडे आम्ही ही लावलेली आहेत, तिकडे अजून सुरू करायचे। वावर खाली पडलेले आहेत, रोप भरपूर आहेत, पण त्याला पावसाची वाट बघते। पण वावर तयार करून घेऊया पहिलं। तर चला मग आज बकर आणायचा आहे उभाटा। आता उभाटा बकर मला चांगला येतो की नाही यावर्षी बघूया। तर हे वावर अजून खाली पडलेले आहेत, यामध्ये गोबी लावायची आहेत आणि त्यासाठी याला वखरनी चांगलं तुमून काढलं का मग असं मऊ पाऊ लुसलुसीत होतं बघा। पूर्णाच्या पोळीसारखं वावर एकदम अशी कारण पाऊस नसल्यानं ना अशी डिपाड माती झाली आहे ना। आधीच आमच्याकडं वाळवंटासारखी मी सांगत असते नेहमी माती कमी आणि खडे जास्त असतात, तरी हे मुरमाड आहेत इकडं डोंगराकडचं। तर आणि अजून एक कमेंट्समध्ये खूप प्रश्न येतोय सारखा की ताई तुम्ही खरंच शेतकरी आहात का, खोटा शेतकरी, ओरिजिनल डुप्लिकेट काय ते माहित नाही मला तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं त्यामधनं। पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की शेतकऱ्यांच्या मुलांशिवाय व्हिडिओ पुरतं फक्त असं बॅलन्स करून बघा म्हणा, तुम्हाला जमतं का वखरचं नक्की। बाकी आता वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर हे आपलं बघा, मी म्हटलं ना मुरमाड माती आहे, तर बघा कशी भुसभुशीत झाली आहे आणि अशा भुसभुशी मातीमध्ये जेव्हा आपण पीक लावतो ना नवीन, तर एकदम जोमात येतो। आणि खरं तर पावसाची खूप गरज आहे प्रचंड। एकीकडे वाहून चालले आहेत लोक आणि एकीकडं अशी माती अजून पण कोरडी खाक। तर काय करावं, कधी प्रश्न पडतो की कशामुळे असे प्रॉब्लेम येतात ते। आणि जेव्हा आता एक तरी नदीला पाणी गेलं ना आमच्या, म्हणजे पुढचे प्रॉब्लेम आमचे ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतील। आणि वर्षभराची 2 पाणी नदीला गेले ना मग आमचे हा उन्हाळा ते उन्हाळा पाणी पुरतं आम्हाला, आणि ते पुरलं की मग बाकीचं पुढचं पण छान होतं। आणि आता पाण्याची गरज खरी मलाच आहे। आम्ही बऱ्याच वेळचा राहत होतो, पण आमच्याकडे कॅमेरामनच नव्हता तेव्हा, त्यामुळे आमची शूटिंग नाही झाली। आणि आता पाणी पिऊया आणि परत वापस जाऊ, कारण आता आडे आणि उभे वखर आणायचं बाकी आहेत फक्त। आणि मध्ये टीटीचे हे पण सापडले आम्हाला अंडे, तर ती जागा आम्ही सोडून दिली तेवढी, कारण टीटीचं जरा अंडा हरलं ना तर अशी कडकडती ना अख्खा राहाळ दुमदुमतो तिच्या आवाजाने। आणि ते बरं झालं दिसले। आता बैल पण थकलेत, आता बैलांना पण सुट्टी द्यायची आहे, कारण काम आमचं आवरलेलंच। फक्त हे कडीला ना इतकं गवत उगतं आणि निब्बर पण जागा असते जाऊन येऊन। आता उन्हाळा असल्यामुळं काय झालं होतं, इकडनं जाणं येणं राहायचं, त्यामुळं इकडनं अजून 1-2 आणलं की मग होऊन जाईल। तर आमच्या वातावरणामध्ये अजून काही बदल जास्तीचं झालेलं नाही आहे। तुम्हाला दिसतोय की डोंगरांना अजून पाण्याची आवश्यकता आहे। आणि तुम्ही कुठून बघतात आणि तुमच्या लागवडी सगळ्या आटोपल्या की नाही ते आम्हाला सांगा। आमच्याकडं भाजीपालाच पिकवला जातो, कपाशी मूग असे ठोक पीक आहे ते काही होत नाही। याचं मूळ कारण म्हणजे जमिनी कमी आणि मार्केट जवळ आहे आम्हाला, त्यामुळं भाजीपाला आम्हाला परवडतो। 2-2.5 महिन्याची पिकं असतात भाजीला, तर मेथीच्या भाजीला 1 महिनाभर लागतो, गोबीला 2.5 महिने लागतो आता। आणि जमीन आमची चांगलीच म्हणणार आम्ही तिला, कारण तिच्यावरतीच आमच्या गप्पा आहेत, बरोबर आहे की नाही। खराब जमीन किंवा खूप भारी जमीन असून फायदा नसतो, आपल्या मनगटात बळ असावं लागतं ती कसण्यासाठी, आणि ती मग देतीच। जेव्हा आपण मेहनत करतो, घाम गाळतो त्या मातीमध्ये, त्यातून उत्पन्न एवढं छान येतं की सगळ्यांना प्रश्न पडतो की शेतकरी असे राहतात का बरं राहू नये। शेतकरी कसून मेहनत करतो आणि त्यानंतर भरभरून पिकं पण येतं। फक्त आमचं प्रॉब्लेम येतो कुठं, जेव्हा मार्केट साथ देत नाही, कधी निसर्ग साथ देत नाही, अशा वेळेस आम्ही अडचणीत येतो। नाहीतर आम्ही आमच्या जमिनीवर कधीच रडत नाही, एकदम आनंदात सुखात आमचं काम चालू ठेवतो। तर अशा पद्धतीने आम्ही आमचा उभाटा वखर हाणून वावर रेडी केलेत। अशी अपेक्षा आहेत की आज भरपूर पाऊस येईल, मग आम्ही लगेच आमचा अशी गोबी तिकडं पण लावून घेऊया त्या वावराकडं। आणि रोप त्याच्यासाठी तयार आहेत बघा, हे इकडं
दिसलं, हे रोप रेडीच आहे. फक्त पावसाची वाट पाहण्यासाठी थांबलोत आम्ही. एकदा पाऊस पडला की हे रोप चिटकून द्यायचं तिथं. मस्त वावर तयार करून ठेवलं, एकदम मऊ मऊ असं नरम पुरणाच्या पोळीसारखं. आता त्याच्यात फक्त आणि फक्त पाऊस आला की आमचं रोप शेतात. तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया, परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.